8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9:30च्या सुमाराला लागलेल्या भीषण आगीत कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेलं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि ऐतिहासिक खासबाग मैदान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. नाट्यगृहातील व्यासपीठ, खुर्च्या आणि विद्युत यंत्रणाही आगीत नष्ट झाल्या. या घटनेला जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलं असून नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही. याबाबत रंगकर्मी आणि सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या 27 मार्चला असलेल्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगकर्मी या ठिकाणी प्रयोग सादर करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी नाट्यगृह लवकरात लवकर खुलं करून देण्याची मागणी करण्यात येते. दरम्यान आज महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रत्यक्ष नाट्यगृहस्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना महापौर रूपाराणी निकम यांनी 27 मार्चपूर्वी नाट्यगृह खुलं करण्याची ग्वाही दिली. अतिशय दुःखद घटना होऊन गेली की जे कोल्हापूर शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे केशवराव नाट्यगृह आणि खूप साऱ्या लोकांची नाळ याच्याशी पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळं खूप वाईट वाटतं या गोष्टींचं. परंतु ज्या गतीने तुम्ही म्हणता तर त्या गतीने मी थोडासा आढावा घेतलेला आहे. तर काम पहिल्या टप्प्यातलं चांगलं उत्तमरित्या कंप्लीट झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्पा जो आहे त्याच्या निधीसाठी आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी